दुर्गम डोंगर रांगांमध्ये वसलेल्या भुदरगड तालुक्यातील बेडीव धनगरवाडा येथे राहणाऱ्या सावित्री झोरे या वयोवृद्ध व निराधार आजीच्या आयुष्यात अखेर उजेडाचा किरण आलाय। अनेक वर्ष अंधारात दिवस काढणाऱ्या या आजीच्या झोपडीत आता लख्ख प्रकाश पसरला असून त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळलेत। सावित्री झोरे यांचं आयुष्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं। कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला मुलगा तरुण वयातच काळाच्या पडद्याआड गेला, तर पतीचेही वार्धक्यानं निधन झालं। एकाएकी पडलेल्या या आजीचा उदरनिर्वाह शेजाऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या मदतीवरच सुरू होता। घरात ना वीज ना इतर मूलभूत सुविधा। संध्याकाळ होताच अंधार त्यांच्या आयुष्याचा भाग बनायचा। ही परिस्थिती लक्षात घेत उत्तूरच्या हेल्पिंग हँड फाउंडेशन या संस्थेने पुढाकार घेतला। निस्वार्थ सेवेच्या भावनेतून कार्यरत असलेल्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आजीच्या घरी भेट देऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि तत्काळ मदतीचा हात पुढे केला। संस्थेच्या वतीने आजींना सौर ऊर्जेवर चालणारा दिव्याचा संच देण्यात आला। यासोबतच अन्नधान्य, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि आवश्यक जीवनोपयोगी साहित्य असलेली किटही प्रदान करण्यात आलं। सोलर दिवे लावल्यानंतर आजीच्या घरात पहिल्यांदाच कायमस्वरूपी उजेड पसरला। लख्ख प्रकाश पाहून सावित्री आजी भारावून गेल्या। आता मला अंधाराची भीती वाटणार नाही, असे त्या भावूक स्वरात म्हणाल्या। त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा या उपक्रमाचं खरं यश ठरला।